रामकृष्ण हरी. गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. कृष्ण
देवासवे घडे पंगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे देशी साथ तुकामणे येथे लाभाची आकोटी तुकामणे येथे लाभाची कोटी बहुवार कोटी समर्था संगती मंगती देवासवे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच समर्थाचे घरी सकळ संपता नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची सास तुका म्हणे थे लाभाची कोटी तुका म्हणे थे लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच नम विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजपम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजाय वानराय मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्माय कराय नमः शिवाय चरबिंदू समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी वासराज पितळे सरस्वती नमामि वाति बुद्धीत पावन ती प्रत्यक्षा वृंद्र समान तया श्रोत्याची चरणी जाण साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जिका वैवासती कीर्तनी लोका तयाची आचरणी नमन गा आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभी होते लोका कीर्तने उभी होते लोका ताळ मृदुंग श्रोते देखा ताळ मृदुंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता ऐसे नमन करुणे सकला हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे तेची साच प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगदमान्य विश्वमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग सेवे करता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी व्यवहार केला आणि व्यवहार केल्याच्या नंतर त्याचा लाभही सुखाचा सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुख लाभ झाला नाही तर काय झालं महाराज आनंद कोंडला मागे पुढे मागे सुद्धा आनंद झाला आणि पुढे सुद्धा काय झाला आनंद झाला. का आनंद झाला त्याचं कारण असं आहे देवाची संगत आणि देवाची पंगत मिळाली. संगती पंगती देवासवे घडे नुसतं घडे नाही नित्य नित्य जोडे त्याची साच सतत 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 सारखी देवाची संगत आणि देवाची पंगत काय झाली तुकोबाराय म्हणतात मला मिळाली. पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात जो समर्थ आहे त्याच्या घरी सगळं काही असतं. समर्थाचे घरी सकळ संपता नाही तुटी कदा कासयाची कशाचीही कमतरता नाही. असा जो समर्थ आहे त्याच्या घरामध्ये काही सुद्धा कमी पडत नाही. तुकोबाराय पुढे जाऊन म्हणतात तुकोबाराय म्हणतात नुसता मला लाभच झाला नाही तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येथे पुढं येथे बाकी जागी नाही. तुका म्हणे येथे लाभाच्या पोटी आणि बहुवाव पोटी समर्थाच्या संगती पंगती देवासवे घडे आणि नित्य अनित्य जोडे त्याची सास. असा साधा सोपा अभंगाचा धावता भावार्थ. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण यांच्या आयोजनातून खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन महोत्सव
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आणि ज्यांनी ही त्या ठिकाणी स्थापना केली, कोंडाजी बाबा डेरे असतील, साधू बाबा वायकर असतील, नारायण हरी वाघ असतील, खऱ्या अर्थाने या थोर महात्म्याने ही परंपरा ह्या ठिकाणी 99 वर्ष आज पूर्ण होत आहे की नाही. ही 99 वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी 32वा अधिक मास आहे की नाही, आणि 32 वर्ष या ठिकाणी या सप्ताहाला होतात. पण जर 3 वर्ष मधले त्या ठिकाणी धरले तर या ठिकाणी 99 वर्षाची ही परंपरा या ठिकाणी कोंडाजी बाबा डेरे असतील, साधू आप्पा वायकर असतील, यांनी ही परंपरा त्या ठिकाणी घालून दिली. आणि आज खऱ्या अर्थाने या आनंदाच्या वातावरणामध्ये चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, सगळे ट्रस्टीचे मंडळी सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही दवयोगाने ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराला आलेला आहे. खऱ्या अर्थाने आज मृदुंगा करता विशेष अशी ज्यांची या ठिकाणी साथ आहे असे मृदुंग विशारद आमचे मित्र आदरणीय कृष्णा महाराज जोगदंड महाराजांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गायक मंडळी आमचे पांचार गुरुजी असतील, सगळेच मंडळी, सगळ्यांचा काही परिचय नाही पण सर्वांना बालगोपाल मंडळी असतील, इकडे मुक्ताई सारख्या आमच्या भगिनी आहे, सर्वांना धन्यवाद. श्रोता वर्ग असेल, श्रोत्यांना धन्यवाद. चौकदार बाबा असतील, विनेकरी बाबा, आणि त्या ठिकाणी यूट्यूबचं काम जे करतात आहे का नाही, लाईव्ह या ठिकाणी आहे, तुम्हाला सुद्धा महाराज मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने आज आनंद वाटतो आहे का नाही. मागाशी म्हटलं कुणी जमतं की नाही, पण मंडप भरला. तरी आज एकादशी आहे. आज खऱ्या अर्थाने पर्व काळ आहे. ऐसा लाभ चुकला तुका म्हणे वाया गेला. खऱ्या अर्थाने हे लाभ आहे, तुका म्हणे ते लाभाची. इथं आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला काय मिळतो? लाभ मिळतो, लाभ. आणि कडची लाईन जर पाहिली ती लाभाकरताच आलेली असं नाही म्हणजे विनोदाचा भाग सोडा, म्हणजे बसायची शिस्त मी म्हणतोय आहे का नाही, फार उत्तम आहे. असं या अनुषंगाने कीर्तन करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. तुम्ही बाकीचा विचार करू नका, मला विनोद सांगायचा नाही, इकडे लक्ष द्या, ऐका. खऱ्या अर्थाने जे वस्तुस्थिती आहे ती माणसाने बोललं पाहिजे. मी तुम्हाला विनोद सांगायला आलो नाही, मी टाइमपास करायला आलो नाही, मी या ठिकाणी आलेलो आहे हे तुकोबरायांचा पाईक म्हणून. आणि तुकोबरायांनी जे अभंगातून तुम्हाला मला ज्ञान सांगितलं, हे ज्ञान सांगण्याकरता मी इथपर्यंत आलोय. विनोद गप्पा तुम्हाला भरपूर जागी ऐकायला मिळतील, पण ज्ञानाच्या या गादीवरून काय सांगावं तर ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या, त्या ठिकाणी वैराग्य सांगावं, भक्ती सांगावं. तुकोबराय म्हणतात जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यालाच लाभ मिळतो असं का होतो? तुकोबराय म्हणतात सुखाचा व्यवहार झाला आणि त्याचा लाभ सुद्धा कसा झाला? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. मला सांगा ना, एखाद्याचा व्यवहार सुखाचा झाला असेल परंतु त्याचा लाभ सुखाचा होईल असं नाही. एखाद्याचा लाभ सुखाचा असेल पण व्यवहार मात्र सुखाचा झाला नसेल, त्याने काहीतरी लुबाडलेलं असेल, म्हणजे व्यवहार सुखाचा आहे का? नाही ना, व्यवहार सुखाचा नसेल आणि लाभ मात्र सुखाचा असेल, लाभ सुखाचा असेल तर व्यवहार मात्र त्या ठिकाणी दुःखाचा असेल. पण तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने माझा व्यवहारही सुखाचा आहे आणि त्याचा लाभ सुद्धा काय आहे? सुखाचा आहे. पहा, जीवन जगत असताना संसारामध्ये तुम्ही व्यवहार करत असताना माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येरझार हरिबिन. माऊली म्हणतात व्यवहार कसा आहे तर तो लटका आहे कुठला? संसाराचा. पहा, त्या ठिकाणी तुम्हाला व्यवहार सुखाचा होईल पण त्याचा लाभ सुखाचा होईल का नाही सांगता येणार नाही. एक माणूस चाकणच्या बाजाराला आला. कुठं आला? किती कोणवारी बाजार असतो? शनिवारी. बोलत चला, ऐका ना, शनिवारी बाजार असतो. बैल बाजारात तो गेला आणि बैल बाजारात गेल्याच्या नंतर त्याने विचार केला, 20,000चा बैल विकत घेतला. किती हजाराचा? 20,000चा बैल विकत घेतला. 8 दिवस सांभाळ. 8 दिवसानंतर पुन्हा बाजारात आला. पुन्हा 8 दिवसांनी त्या बैलाची किंमत 40,000 रुपये झाली. किती झाली? 40,000 रुपये झाली. 40,000 रुपये मोजले आणि खिशामध्ये टाकले. खिशामध्ये टाकले. चहा प्यायला एका हॉटेलमध्ये गेला. व्यवहार सुखाचा झाला, आनंद मनामध्ये आला. अरे 20,000चा बैल घेतला परंतु त्या ठिकाणी तो 20,000चा बैल डबल फायदा देऊन गेला. म्हणजे 40,000 रुपये आपल्या खिशामध्ये आले. बाजारामध्ये गर्दीमध्ये घुसल्याच्या नंतर चोराने त्याचा खिसा कापला. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर खिशामध्ये हात घातला. तो हात कुठं निघाला?
खाली निघाला. त्याला माहिती झालं की आपला किस्सा कुणीतरी कापला. मला एक सांगायचे, त्याचा व्यवहार कसा झाला? सुखाचा झाला, पण त्याचा लाभ मात्र दुःखाचा झाला. व्यवहार भलेही डबल पैसे मिळाले असतील, परंतु घरी गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिल्याबरोबर त्याचा व्यवहार कसा झाला, त्या ठिकाणी सुखाचा, पण लाभ मात्र त्याला दुःखाचा प्राप्त झाला. म्हणजे सांसारिक माणसाला त्या ठिकाणी जीवन जगत असताना व्यवहार सुखाचा होईल, पण त्याचा लाभ सुखाचा होईल का नाही माहीत नाही. काही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, महाराज मग तुम्ही सांगता 33 कोटी देव आहे, मग आम्ही नेमकी भक्ती करायची कोणाची? आहे की नाही? लोक देव सुद्धा वाटून घेतात, आहे की नाही? पण आम्ही नेहमी सांगत असतो, देव एकच आहे. कुठल्याही देवाची भक्ती करा, अंबाबाईची करा, नाही तर खंडोबाची करा, ती पांडुरंगापर्यंत पोहोचते. पांडुरंगाची करा, नाहीतर विठ्ठलाची करा, नाहीतर चक्रेश्वराची करा, महादेवाची करा, हे महादेव आहे, महादेवाची करा, दोघांनाही ती पोचते. आणि जर महादेवाची भक्ती करत असेल आणि विष्णूला नाव ठेवत असेल तर त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. आणि विठ्ठलाची भक्ती करत असेल आणि महादेवाला नाव ठेवित असेल तर त्याच्यासारखा दुर्जन दुसरा कोणी नाही. हे दोन्ही सुद्धा कसे आहेत? एकच आहे. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, दोन्ही सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. भेद आहे नाही ना, काहीच भेद नाही. दोघं सुद्धा कसे आहे? सारखे आहे. आपल्याला पाहायला मिळेल. कोण? एक चक्रेश्वर भगवंत आणि पांडुरंग परमात्मा, दोन्ही कसे आहे? सारखे आहे, सारखे. याच्यामध्ये भेद नाही. तो भेद आहे ना, तो आपल्या दृष्टीमध्ये आहे. कशामध्ये आहे? तुम्ही आम्ही देव वाटून घेतले, त्याच्यामध्ये भेद आहे. नाहीतर देवांमध्ये भेद नाही. भेद नाही ना देवांमध्ये. त्या ठिकाणी देवांमध्ये जर भेद असता तर एकनाथ महाराजांनी वर्णन केलं नसतं ना. एका जनार्दनी हरिहरा आणि एका वेलांटीचा फेरा. कसा आहे? फक्त वेलांटीचा फेरा आहे. एक आशी आणि एक आशी, बस. काही फरक नाही, फक्त वेलांटीचा फरक आहे. हे तर दोघं सुद्धा कसे आहे? सारखे आहे. दोघांची जरी भक्ती केली तरी सुद्धा काही हरकत नाही. पण आता सध्या कलियुग आहे. काय आहे? कलियुग आहे. महिला मंडळ जास्त आहे म्हणून बोलतो जरा. कलियुगामध्ये लोक जरा देवायला मानायला तयार नाही. काय नाही? तयार नाही. लोक कलियुगात महाराज देव सुद्धा बदलतात. काय करतात? ह्या देवाचा गुण नाही आला ना महाराज,
तर दुसरा देव बदलतात की नाही. आमच्याकडे आहे बा, तुमच्याकडे काय माहित नाही. या अंगाऱ्याचा गुण नाही आला का दुसरा अंगारा, तर त्यांना कळलं. अंगारा कळला ना, आहे का नाही. या अंगाऱ्याचा गुण नाही आला, दुसरा अंगारा. पण आपण काय करतो माहितीये का, आपल्या मनाने देव ठरवतो. काय करतो, दगड घ्यायचा, आहे का नाही, दगड घ्यायचा, त्याला शेंदूर लावायचा, हळद कुंकू लावायचं, पाटावरती ठेवायचा आणि पाटावर ठेवायल्याच्या नंतर आपल्या मनाला येईल ते नाव त्याला आपण द्यायचं. एकनाथ महाराज म्हणतात, कलियुगामध्ये लोक काय झाली, पांबवली पांबवली. आम्ही माझ्या पदरचं सांगत नाही, प्रमाण आहे, प्रमाण सांगतो तुम्हाला. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून बैसविले, पाट मांडून बैसविले, वस्त्र अलंकार गंधाक्षदा शृंगारिले, गंधाक्षदा शृंगारिले, मना येईल ते नाव ठेविले. काय करतो आपण, मनाला येईल ते नाव त्याला देतो. एकनाथ महाराज म्हणतात, या जनाशी लागले वेळ म्हणून तुकोबराय काय म्हणतात माहिती का, तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करोनी येणे विना सुख नोहे. तुकोबराय म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मला सांगा ना, ज्याची नगरी सोन्याची आहे त्याच्या मनामध्ये सुद्धा दुःख आहे. सुख नाही. रावण रावण आहे की नाही, महादेवाचा भक्त आहे. महादेवाच्या मनात एक इच्छा आहे, काय माहितीये का, तिन्ही तलाचा मालक व्हायचं. काय करायचं, तिन्ही तलाचा, स्वर्ग, मृत्यू आहे की नाही आणि पाताळ, तिन्ही तलाचा मालक व्हायचं. या अनुषंगाने रावण निघाला. रावणाने स्वर्गावरती आक्रमण केलं आणि स्वर्ग जिंकला बरं का. इंद्राला हरवलं रावणाच्या मुलाने, इंद्रजिताने त्या ठिकाणी रावणाच्या मुलाने इंद्रजिताने इंद्राला काय केलं, हरवलं. हरवल्याच्या नंतर स्वर्गाची प्राप्ती आहे. रावण त्या ठिकाणी पाताळामध्ये गेला. कुठं गेला, पाताळात गेला. आणि पाताळात गेल्याच्या नंतर पाताळाचं राज्य प्राप्त केलं. कशाचं, पाताळाचं राज्य प्राप्त केलं. आणि पाताळाचं राज्य प्राप्त केल्याच्या नंतर तिथं सभापती आपलेच नेमले, आहे की नाही, आमदार साहेब आहेत, सभापती तिथं आपलेच नेमले. कुठं, पाताळामध्ये. आही रावण आणि मही रावण त्यांच्याकडे कारभार दिला. पुन्हा मृत्यू लोकामध्ये रावण आला. आल्याच्या नंतर रावणाच्या मनामध्ये एक इच्छा आहे, या 3 नगऱ्या मिळवायच्या. सुख सांगतो तुम्हाला, 3 नगऱ्या मिळवायच्या. 3 नगऱ्या कुठल्या, पहिली नगरी आहे ती म्हणजे मिथुल्ला, जनकाची नगरी. मिथुल्ला नगरी रावणाला मिळवायची आहे. दुसरी नगरी आहे त्या ठिकाणी अयोध्या. कुणाची नगरी आहे, रामाची नगरी आहे. अयोध्या मिळवायची आहे कुणाला, रावणाला अयोध्या नगरी मिळवायची आहे. आणि त्या ठिकाणी तिसरी नगरी आहे किष्किंधा. ही कुणाची आहे, वालीची नगरी आहे.
वालीची नगरी आहे किष्किंधा. रावणाने विचार केला आणि रावण त्या ठिकाणी वालीवरती चालून गेला. मी तुम्हाला सांगतोय अभंगावरती येतोय, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला पहा. त्या ठिकाणी रावण गेला आणि रावण त्या ठिकाणी वालीला बोलला, वाली माझ्याबरोबर युद्ध कर. काय कर? युद्ध कर. वाली म्हटलाय बघ आता मला युद्ध करायला टाइम नाही, वेळ नाही, मी आता त्या ठिकाणी प्रस्थान मांडलंय. काय मांडलंय? प्रस्थान मांडलंय. जसं पुढच्या त्या ठिकाणी 6-7 जुलैला प्रस्थान आहे, कुठं? आळंदीला, हा देहूला प्रस्थान आहे ना, तसं त्या ठिकाणी वालीने काय मांडलं? प्रस्थान मांडलं. आणि प्रस्थान मांडल्याच्या नंतर वाली रावणाला बोलू लागला, रावण महाशय आता मला तुमच्या बरोबर युद्ध करायचं नाही. म्हणले का? घाबरला म्हण. वाली फार विद्वान होता. वाली म्हटला घाबरलो नाही, पण आता शुभ कार्य आहे, मला कुठं जायचं आहे? तीर्थयात्रेला जायचं आहे. आणि तीर्थयात्रा करत असताना मला आता भांडण नको. रावण म्हटला भांडण कर, नाहीतर त्या ठिकाणी माघार स्वीकार, नाहीतर माझ्याबरोबर काय कर? युद्ध कर. वाली विचार करतोय. वाली म्हटलं काय करावं? रावण तर आता गप बसणार नाही. वालीने मागचा पुढचा विचार न करता काय केलं? जशी एखादी माऊली पा चूल असते. आता तुम्हाला काही चूल माहित नाही इकडं, माहिती आहे का? कशावर? टॅरिसवर तर गॅस भेटत नाही ना. असो खऱ्या अर्थाने जशी एखादी माऊली एखादं मांजर जवळ येतं ना चुलीच्या, आणि जवळ आल्याच्या नंतर ती मांजराला कसं अलगद उचलून बाजूला ठेवते, तसं त्या ठिकाणी वालीने रावणाला असा धरला, असा अलगद असा धरला. आणि धरल्याच्या नंतर रावणाला आपल्या बगलमध्ये धरला, दाबून धरला, बगलमध्ये दाबून धरला. आणि रावण 6 महिने तीर्थयात्रा करायला गेला. किती महिने? 6 महिने. कुठं होता? बगलत होता. बगलत कोण? किती विद्वान विचार करा. वालीच्या त्या ठिकाणी बगलमध्ये रावण. आणि मग त्या ठिकाणी सगळी तीर्थयात्रा झाली. आता वाली घरी आला. घरी आल्याच्या नंतर चमत्कार असा झाला, वाली म्हटला आता रावणाला सोडून द्यावं, तर रावण गप बसणार नाही. तो आपल्याला काय करू देणार नाही? पूजा करून देणार नाही. पहा, तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर आपल्याकडे काय असतं? गंगापूजन. बोलत चला, ऐक नाही. गंगापूजन असतं. वाली म्हटलं आता पूजन करावं, तर रावण ऐकणार नाही. काय करावं? या रावणाचं काय करावं? मग त्या ठिकाणी वालीने विचार केला. आणि वालीने तो रावण महाराज काय केला? त्या ठिकाणी वालीचा मुलगा अंगद लहान होता, पाळण्यामध्ये होता. म्हटला काय करावं याचं? त्या रावणाला वालीने अंगदाच्या पाळण्याला उलटा टांगला. कशाला टांगला? पाळण्याला टांगला. आणि टांगल्याच्या नंतर अंगद पाळण्यामध्ये होता ना, अंगदाला वाली सांगत होता, अंगदा ऐक, पुढं जाऊन तुला याच्याबरोबर युद्ध करायचं. कधी शिकवलं? पाळण्यात. मला सांगा, वालीने त्या ठिकाणी अंगदाच्या पाळण्यावरती महाराज काय टांगला? रावण टांगला. तुम्ही महिला मंडळ मुलाच्या पाळण्यावर काय टांगता? चिमण्या. तेव्हापासून त्याला चिमणीची सवय लागते महाराज. तो मोठा झाला का कधी चिमणीचा होतो तुम्हाला सुद्धा कळत नाही. आपण काय टांगतो? बावली. चिमणी. मग तो मोठा झाला ना, मग तो बावलीचाच होतो, आहे की नाही? कधी शिकवलं? मुलांना कधी शिकवावं? अरे लहान वयामध्ये, या वयामध्ये. कधी शिकवावं? या वयामध्ये त्याला सांगावं हरिपाठ वाच, ज्ञानेश्वरीची एक ओवी वाच, आहे की नाही? कधी? या वयामध्ये सांगावं. मोठा झाल्याच्या नंतर तो आपला ऐकतो का? एकदा बायकोच्या ताब्यात गेलो ऐकतो? नाही ना, ऐकत नाही. वालीने त्या ठिकाणी अंगदाला कधी शिकवलं? पाळण्यात. अजून एक सांगतो तुम्हाला. आपण आपल्या मुलांना शिकवतो. आपला मुलगा एवढीचा असतो आणि मग आपण मामाच्या गावाला जातो त्याला घेऊन. गेल्याच्या नंतर मग आपण त्याला सांगतो, बाळ्या हे बघ ही तुझ्या मामाची, बोला ना, कमीच बोलायचं, ही तुझ्या मामाची पोर. पोर कन्या काही म्हणा जसं असेल तसं. पोर. आणि ही तुझी. हे चांगलं कळतंय तुम्हाला, ही तुझी. मग आपण त्याला काय शिकवतो हे तुमचं तुम्ही ठरवा बा. काय शिकवतो महाराज? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक असेल तर मला सांगा. मग बरोबर आहे का? आपण त्याला काय शिकवतो? तेव्हापासून त्याच्या मनावरती बायको आपण बिंबवतो. कधी? एवढीचा त्याला काही कळत नाही, बायकोचा अर्थही कळत नाही त्याला, आहे का नाही? तेव्हापासून आपण त्याला सांगत असतो चोपदार, काय की तुझी बायको. मग अंगदाला वालीने काय सांगावं? ऐक हा रावण, आणि या रावणाबरोबर तुला काय करायचं आहे?
युद्ध करायचंय असं म्हटल्याबरोबर पूजा त्या ठिकाणी वालीची झाली आणि रावण पळत सुटला. वालीकडे पाहिलं नाही. रावणाच्या मनात इच्छा आहे की आपल्याला आता काय करायची आहे, आपल्याला त्या ठिकाणी अयोध्या मिळवायची आहे. काय मिळवायची? अयोध्या मिळवायची आहे. आता रावण त्या ठिकाणी अयोध्येवरती चालून गेला. फार सुंदर आहे, कधीही न ऐकलेले तुम्ही, तुम्हाला सांगून जाईल. ऐक नाही पहा, ऐकत चला, फार गोड कथा आहे. त्या वेळेला रावणाने अयोध्यावरती आक्रमण केलं आणि अयोध्यावरती रावण चालून आला आणि चालून आल्याच्या नंतर अयोध्येच्या द्वारावरती आला. द्वारपालांना विचारलं, अयोध्येवरती त्यावेळेला राज्य करत होता कोण? अज राजा. कोण? अज राजा. मी अज राजाचं सांगतोय, रामाचं नाही. असं रामाचं पुढं आहे. अज राजा राज्य करत होता आणि अज राजा राज्य करत असताना त्या ठिकाणी द्वारावरती रावण आहे. अज राजा कुठं आहे? सेवकांनी सांगावं. शिकारी करता गेले जंगलामध्ये. अज राजा जायचा आणि गेल्याच्या नंतर काय करायचं माहितीये का? गायीचं रक्षण. शिकारी करता म्हणजे गायीचं रक्षण. या रक्षणाकरता अज राजा गेलाय. रावण अज राजा ज्या ठिकाणी गेलाय त्या ठिकाणी रावण निघाला. रावण त्या ठिकाणी अज राजाला पाहतोय. अज राजा दुपारच्या वेळेला पहा, त्या ठिकाणी काही माणसं 3 संध्या करतात. किती संध्या? 3 वेळेला पूजा करतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. 3 संध्या असती, त्रिकाल संध्या म्हणतात त्याला. त्रिसंध्येला त्या ठिकाणी दुपारच्या पहरी अज राजा एका झऱ्यावरती पूजेला बसले आणि पूजेला बसल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी अज राजाने हातावरती पाणी घेतलं. केशवायन म्हणा ना, माधवायन, गोविंदायन, आणि 3 वेळा त्या ठिकाणी पाणी पेल्याच्या नंतर चौथ्यांदा पाणी कुठं सोडतात? सत्यनारायण केला ना, मग बोला ना, कुठं सोडतात? चौथ्यांदा पाणी कुठं सोडतात? खाली सोडतात. हे रावण पूजा पाहत होता आणि रावणाने ही पूजा पाहत असताना अज राजाने 3 वेळा पाणी प्राशन केलं आणि चौथ्यांदा पाणी खाली सोडायचं तर चौथ्यांदा पाणी पाठीमागं टाकलं. कुठं टाकलं? पाठीमागं टाकलं. आणि पाठीमागं टाकल्याच्या नंतर रावण असतो. रावण म्हटला, अज राजा थांब. म्हटलं काय झालं? पूजा चुकली. विद्वान होता ना रावण, विद्वान आहे. पूजा चुकली. अज राजा म्हटला, ऐक, माझी पूजा आहे. त्या ठिकाणी 3 वेळा पाणी प्यायचं असतं आणि चौथ्यांदा पाणी खाली सोडायचं असतं, हे मलाही माहिती आहे. पण माझी पूजा आहे. मला जशी करायची तशी मी करेल. तू मधी बोलायचं नाही. रावण म्हणला, जमणार नाही. शास्त्र काय सांगतंय? विद्वान होता ना, शास्त्र सांगतंय पाणी चौथ्यांदा कुठं सोडायचं? खाली. अज राजा, पाणी मागं टाकलं का हे मला सांग. अज राजा म्हटला, तू आला कशाला ते मला सांग. बाकीचं जाऊ दे, मी माझं पाडणं, ऐक ना, मी माझं पाहिल. तू आला कशाला? रावण हट्टी होता. रावण विद्वान होता. विद्वान म्हणजे रावणाला पूजा कळत होती. रावण जर पूजेला बसला, ऐक नाही, सगळ्यांना माहिती आहे, एक कमल कमी पडलं तर रावणाने आपलं शिर कमल महादेवाला दिलं की नाही? महादेवाला दिलं. जर आपला एखादा आता कलियुगातला भक्त असता, मला असा, देवा एक कमी पडले, घरी जातो पळत घेऊन येतो. पूजा करताना उठायचं नाही, नियम आहे. त्या ठिकाणी रावण त्या ठिकाणी अज राजाला बोलतोय, का पाणी मागं टाकलं एवढं मला सांगा. त्यावेळेला अज राजा सांगू लागले, मी पाणी या करता मागं टाकलं. माग 2 कोसावरती, किती कोस? माग 2 कोसावरती गायी चरती आहे आणि गायी चरत असताना गायीवरती एक सिंह टपलेला आहे. काय टपलेला आहे? एक सिंह टपलेला आहे. मी पूजा आटपोतपर्यंत, तिथपर्यंत जाईपर्यंत गायी जिवंत राहणार नाही. मी पाणी मागं टाकलं आणि पाणी मागं टाकल्याच्या नंतर तिकडं गायी मरून, त्या सिंह मरून पडलाय. सिंह मरून पडलेला आहे. रावण म्हणला, काय बाता सांगतोय? म्हणले, पाणी टाकलं आणि सिंह मरून पडला, असं कधी ऐकलं? रावण होता तो. रावण म्हणला, पाण्याने सिंह, अरे काय खोटं बोलतो? त्यावेळेला अज राजा बोलू लागला, अरे आम्ही सत्यच बोलतो. प्राण जाय वचन ना जाय, आहे की नाही? सत्य बोले मुखे आणि दुःख बी अनेकांचे दुखे. आम्ही सत्यच बोलतो. अरे प्राण जाय, रघुकुल रीत आहे, खरं बोलायचं, खरं वागायचं, अज राजा सांगतोय. आणि म्हटलं, तू मला जर तिकडं लावलं वाघ पाहिला आणि तू इथून निघून गेला तर? नाही, रावणाला अज राजाने वचन दिलं आणि ज्या ठिकाणी गायी चरती आहे, वाघ सिंह मरून पडलेला आहे, रावण म्हणला, मी पाहून येतो. रावण पाहण्याकरता गेला. रावणाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर रावणाला दिसलं गायी चरती आहे आणि सिंह मरून पडलाय. अज राजाजवळ पुन्हा रावण आला
आणि रावण बोलू लागला, अज राजा तू पाणी मागं टाकलं आणि गायी त्या ठिकाणी चरत असताना सिंह गायीवरती टपला होता आणि तो सिंह काय झाला, मरून पडलेला आहे. हे झालं कसं? त्यावेळेला ऐका, ज्या वेळेला अज राजाची पूजा चालू होती, अज राजाने पाणी मागं टाकलं. पाणी मागं टाकल्याबरोबर पाण्याचे असे काय झाले, थेंब झाले आणि प्रत्येक थेंबाचा एक बाण तयार झाला आणि तो बाण सिंहाला लागला आणि सिंह मरून पडला. गायीचा प्राण वाचला. ही विद्वत्ता कुणाची? अज राजाची. कुणी पाहिली? रावणाने पाहिली. आता अज राजा विचारू लागला, माझं तुला कळलं ना, आता तू कशाला आलता तेवढं सांग. तो म्हणला, काय नाही, सहज फिराय आलतो. आलता कशाला? युद्ध करायला. म्हणला, काय सहज आलतो. का बरं असं बोलला असेल? कारण की त्याला माहिती आहे, जर पाण्याने बाण तयार होत असेल तर आपलं याच्या पुढे काही चालणार नाही. म्हणजे 3 नगऱ्या, आता मी तुला बाजूला राहू द्या, आपल्या अभंगाकडे यायचंय. त्या ठिकाणी 3 नगऱ्या, मिथुल्ला आणि त्या ठिकाणी किष्किंधा आणि अयोध्या रावणाला मिळवता आली नाही. अज राजा पुन्हा त्या ठिकाणी अर्धी राहिलेली पूजा पुन्हा पूजेला बसला. आता अज राजा पूजेला बसला. बसल्याबरोबर एक फुल कमळ आलं. आल्याबरोबर अज राजा ते कमळ घेऊ लागला, पण आकाशवाणी झाली. म्हणले, अज राजा, ते आकाशवाणी फार घोटाळा आहे का नाही? मग अज राजा, अरे तू निपितृक असल्यामुळे तुझ्या हाताला हे कमळ येणार नाही. राजा दुखी झाला आणि दुखी होऊन राजा घरी आला. घरी आल्याच्या नंतर राजवाड्यामध्ये बसला आणि राजवाड्यामध्ये बसून म्हणला, आता त्या ठिकाणी महादेवाची भक्ती करायची. कोणाची? महादेवाची भक्ती करायची. भगवान भोलेनाथाची आराधना चालू केली. भोलेनाथ जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. भोलेनाथाला त्या ठिकाणी कैलासामध्ये दया आली आणि कैलासामध्ये दया आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने धर्म आणि मूर्ती, कुणाला? धर्म आणि मूर्ती त्यांना बोलवलं आणि महादेवाने सांगितलं, धर्म आणि मूर्ती तुम्ही एक काम करा, मृत्यू लोकामध्ये जा, अज राजाच्या नगरात जा, अयोध्येमध्ये जा आणि अज राजाला पुत्र प्राप्ती करून काय करून द्या? पुत्र प्राप्ती करून द्या. धर्म आणि मूर्ती कुठून आले? वैकुंठातून आले आणि आल्याच्या नंतर शरयूच्या तीरावरती झोपडी बांधली. काय बांधली? झोपडी बांधली आणि झोपडी बांधल्याच्या नंतर ते आता झोपडीमध्ये राहू लागले. साधूचा वेश धारण केला. कुणी? धर्मानी. ऐक नाही, धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. साक्षात भगवंत होते धर्माच्या रूपामध्ये, साधूच्या रूपामध्ये. त्यावेळेला हा साधू अज राजाच्या दरबारामध्ये, मोबाईल बंद करा, मोबाईल तिथं मोबाईल चालू आहे बघा, ते वाचते असं, ढाला विढाला 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 ढाला अज राजाच्या दरबारामध्ये गेला आणि त्या ठिकाणी भिक्षा मागितली. भिक्षा नाही, अज राजा भिक्षा वाढण्याकरता आला. फार सुंदर प्रसंग आहे, ऐका. अज राजा भिक्षा वाढण्याकरता आला. आल्याच्या नंतर त्या धर्माने सांगावं, साधूच्या विषयात आहे, धर्माने सांगावं, अज राजा तुझी भिक्षा वाढतो, यामध्ये तुझ्या कष्टाची किती? काय? यामध्ये तुझ्या कष्टाची किती? त्यावेळेला अज राजा म्हणला, हे माझ्या कष्टाचं नाही, हे वडिलोपार्जित चालत आलेलं आहे आणि हे जनतेचं आहे. कोणाचं आहे? जनतेचं आहे. जनतेने दिलेलं आहे, माझ्या कष्टाचं नाही. अज राजा तुला जर मला काही दान द्यायचं असेल तर तुझ्या कष्टाचं दे, मी हे दान स्वीकारणार नाही. साधू महाराज निघून गेले. अज राजा दुखी झाला. अरे मला माझ्या कष्टाचं दान जर दिलं नाही तर त्या ठिकाणी पाप लागताय. साधू विनमुख गेलाय, काहीतरी केलं पाहिजे. रात्रीच्या 12-1 वाजता अज राजा फाटकी कपडे घालून अयोध्यामध्ये शिरला आणि नगरामध्ये फिरू लागला. रात्रीच्या 12-1 वाजता एका घिसाड्याचं दुकान चालू होतं. कशाचं? घिसाड्याचं दुकान चालू होतं. अज राजा फाटक्या वेशामध्ये गेला, विचारलं, मालक काही काम मिळेल का? त्यावेळेला त्या घिसाड्याने, बायको दमली होती बिचाऱ्याची, तो म्हणला, काही नाही, गण हाणावा लागेल, भाता हाणावा लागेल. अज राजा म्हणले, ठीक आहे, काही हरकत नाही. अज राजाने पहाटपर्यंत काय केलं? सो कष्ट केलं आणि सो कष्ट केल्याच्या नंतर अज राजा पाठी निघाले. निघाल्याच्या नंतर त्या घिसाड्याने, लोहाराने त्या ठिकाणी अज राजाला 1 दिला. किती दिला? 1 दिला. तो टक्का घेऊन राजा घरी आला, स्नान केलं, देवपूजा केली आणि ज्या ठिकाणी साधू राहतोय शरयूच्या तीरावरती झोपडी बांधून होता, शरयूच्या तीरावरती गेले. तो 1 हातामध्ये, कष्टाचं द्यायचे ना, 1 हातामध्ये आहे.
आता तो 1% घेऊन गेल्याच्या नंतर चमत्कार असा झाला, धर्म ते साधूच्या वेशामध्ये पुढे गेलते, नदीवर स्नाना करता गेलते आणि धर्माची पत्नी मूर्ती ही कुठं होती, झोपडीमध्ये होती. आवाज दिला, कोण आहे झोपडीत? धर्माची मूर्ती ती बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर विचारलं, कोण आहे? म्हणजे मी राजा, राजा आहे. म्हणजे कशाला आलात? काही नाही, काल साधू माझ्या वाड्यावरती आले, पण मला दान देण्याकरता, माझ्या कष्टाचं नव्हतं, आज मी माझ्या कष्टाचं घेऊन आलो आहे, हे दान मला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तिला वाटलं राजा आलाय म्हणजे काहीतरी भक्कम दान देईन, काहीतरी भक्कम दान देईन. ती पुढं आली आणि पुढं आल्याच्या बरोबर तिने असा पदर केला आणि पदर केल्याच्या बरोबर चमत्कार असा झाला, राजाच्या हातातला 1% राजाने तिच्या पदरामध्ये टाकला. पदरामध्ये 1% टाकला. आता 1% पदरामध्ये पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिने तो टक्का हातामध्ये घेतला. राजा निघून गेला, टक्का हातामध्ये घेतला. म्हणजे एवढा मोठा राजा आणि 1% दिला, ही असं नाही म्हटली. हलकट राजा हलकट मेला आणि 1% तुम्हाला चांगलं माहिती आहे का नाही? मग पदर पसरला होता ना, हलकट मेला आणि 1% दिला. तो टक्का तिने असा घेतला आणि तिने तो जमिनीवरती टाकला. तेवढ्यात साधू महाराज आले, तो जमिनीवरती टाकल्याबरोबर तो आता जमिनीत जाऊ लागला. कुठं जाऊ लागला? जमिनीत जाऊ लागला. आणि तो टक्का जमिनीत जात असताना साधूने पाहिला. म्हणजे काय झालं? काही नाही, राजा आला होता आणि सो कष्टाचं दान राजा देऊन गेलाय. आता तो साधू ती जमीन उकरायला, टक्का आधी खाली जाऊ लागला. चमत्कार असा झाला, तो टक्का खाली जाऊ लागला. त्या जमिनीतून एक सोन्याचा रथ बाहेर, कशाचा रथ? सोन्याचा रथ बाहेर आला आणि तो कुठं गेला? स्वर्गात गेला. थांबला नाही. थांबला असता तर मी घरी नेला असता. असो, तो थांबला नाही. पहिला रथ आला, स्वर्गामध्ये गेला महाराज. दुसरा रथ आला सोन्याचा, स्वर्गामध्ये गेला. तिसरा आला, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आला आणि 9वा रथ वर स्वर्गामध्ये निघून गेला. आता त्या ठिकाणी 10वा रथ आला. तो टाका पडला होता ना, त्या 10व्या रथावरती एक गोंडस बाळ बसून आलं. कोण आलं? गोंडस बाळ आलं. आणि ते बाळ आल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी त्या धर्माने हातामध्ये घेतलं. त्या ठिकाणी हातात घेतलं म्हणजे राजाचं काम झालं. ते बाळ हातात घेतलं आणि त्या ठिकाणी धर्म आणि मूर्ती त्या ठिकाणी कुठे गेले? राजाच्या वाड्यावरती गेले. राजाला आवाज दिला, म्हणले राजा बाहेर या. म्हणले काय? सगळा वृत्तांत सांगितला. म्हणले भगवान शिवाने आम्हाला तुम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी याकरता आम्हाला पाठवलेला आहे. हा तुमचा पुत्र. म्हणले हा पुत्र तुमचा आहे, ह्या पुत्राचा तुम्ही काय करा? स्वीकार करा. राजा त्या ठिकाणी आनंदाचा पारावारा त्या ठिकाणी राहिला नाही. राजा त्या ठिकाणी सांगू लागला, अरे त्या ठिकाणी आज तुम्ही मला त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती करून दिली, आज माझ्या आनंदाला पारावारा राहिला नाही. पण ऐका ना महाराज, त्या ठिकाणी आमचे कुलगुरू वशिष्ठ तीर्थयात्रेला गेले. तुम्ही एक काम करा, या मुलाचं नाव तुम्हीच ठेवा. त्यावेळेला धर्माने सांगितलं, ऐक राजा, हा मुलगा 9 रथ आले, स्वर्गामध्ये गेले. 10वा रथ आला आणि हा मुलगा रथावर बसून आला म्हणून याचं नाव दश. आणि रथावर बसून आला म्हणून रथ. याचं नाव काय? दशरथ. म्हणून त्या ठिकाणी राजाला मूल प्राप्त झालं आणि राजा त्या ठिकाणी बोलू लागला. ऐका ना, त्या ठिकाणी धर्माने सांगितलं एवढंच नाही तर पुढं जाऊन साक्षात भगवान परमात्मा या दशरथ राजाच्या पोटी काय घेणार आहे? जन्म घेणार आहे. साक्षात पुरुषोत्तम. आज कोणता चालू आहे? साक्षात पुरुषोत्तम त्या ठिकाणी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. राजा रडू लागला. काय रडू लागला? राजाच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा येऊ लागल्या आणि अश्रुधारा राजाच्या डोळ्यामध्ये आल्या आणि राजा रडतोय. त्यावेळेला धर्माने विचारावं, राजन आता का रडताय? त्यावेळेला राजाचं उत्तर ऐका. राजा म्हणतोय त्या ठिकाणी, देवा मी रडतोय, हे माझे दुःखाचे अश्रू नाही, मला आता काय झालेलं आहे? आनंद झालेला आहे. त्या आनंदाचं वर्णन तुकोबाराय करतात अभंगाचं पहिल्या
ठिकाणी सांगितलं माझे आनंदाचे अश्रू आहे. कसे आहे? आनंदाचे अश्रू आहे. आता मला त्या ठिकाणी आनंद आवरत नाही. आता मागेही आनंद आहे आणि पुढे सुद्धा काय झाला? आनंद झाला. का बरं? दशरथासारखा मुलगा पोटी जन्माला आला. काय झाला? आनंद झाला. आणि पुढे त्या ठिकाणी राम माझ्या वंशामध्ये येणार आहे म्हणून काय झाला? आनंद कोंडला मागे पुढे. राजाने व्यवहार केला, 1% दिला. व्यवहार आहे हा, सुखाचे व्यवहारी, सुख लाभ झाला. व्यवहार केला पण लाभ मात्र सुखाचा. सुखाचे व्यवहारी म्हणून तुकोबराय म्हणतात सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद कोंडला मागे पुढे. आता मागेही आनंद झाला आणि पुढे सुद्धा काय झाला? आनंद झाला. आमच्या संतांच्या जीवनामध्ये हा कायमस्वरूपी आनंद असतो. संत कोणालाही दुःख सांगत बसत नाही. तुकोबराला विचारा, तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे? तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये इतका आनंद आहे, आम्ही त्या ठिकाणी झोपलो ना तरी सुद्धा आम्हाला झोप सुखाची आहे. सुखाचे शेजारी पौडवीन. झोप सुद्धा कशी आहे? सुखाची आहे. तुकोबराय झोप सुखाची आहे का नाही? पण त्या ठिकाणी झोपल्याच्या नंतर तुम्हाला सुख मिळतं. हो, तुकोबरायने वर्णन केलंय. तुकोबराय म्हणतात सुकेमी निजलोगा शून्य सारोनी तेथे आणि त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते. तुकोबराय म्हणतात माझी झोप सुद्धा सुखाची आहे. तुकोबराय तुम्ही झोपले, बर झोपेतून उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करता? काय नाही, पहिले आपण काय करतो? आंघोळ करतो की नाही? पहिली काय आंघोळ असते? आंघोळ करतो. मग तुकोबराय तुमची आंघोळ कशी आहे? तुकोबराय म्हणतात माझी आंघोळ सुद्धा आनंदाची आहे. आनंदाचे डोही आनंदत रंग. तुकोबराय आंघोळ सुद्धा आनंदाची आहे. मग मला सांगा आंघोळ झाल्याच्या नंतर काय असतं? जेवण नाही, काय? कपडे. कपडे 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 असतात, ऐक नाही? तुकोबरायला विचारा. तुकोबराय म्हणतात आम्हाला कपडे सुद्धा सुखाची आहे. ऐक नाही? कपडे सुद्धा कशी आहे? सुखाची आहे. सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार आणि आनंद निर्भय डुलत सो. तुकोबराय म्हणतात आम्हाला सगळीकडे काय आहे? आनंद आहे. अरे जेवण सुद्धा सुखाचं आहे. झोप झाल्याच्या नंतर, आंघोळ झाल्याच्या नंतर काय? नाश्ता, जेवण. तुकोबराय म्हणतात आम्हाला जेवण सुद्धा आनंदाचं आहे. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. मला सांगा ना आता आनंदाचे लाडू तुकोबरायांनी खाल्लं. तुकोबरायांना त्या ठिकाणी झोप सुखाची आहे. तुकोबरायला आंघोळ सुखाची आहे. तुकोबरायांना कपडे सुखाचे आहे. तुकोबरायांना खायला सुद्धा आनंदाचे लाडू आहे. मला सांगा आनंदाचे लाडू खाले तुम्ही, समजा आता लाडू खाला, लाडू खाऊन तुमचं पोट भरलं तर तुम्हाला ढेकर कसा येईल? कसा येईल? गोड का आंबट? गोड येईल ना ढेकर, आणि आंबट खाल्यावर आंबट येईल. तुकोबरायला विचारा, तुकोबराय तुम्ही त्या ठिकाणी गोड लाडू खाला पण लाडू खाल्याच्या नंतर तुम्हाला ढेकर. तुकोबराय सांगतात ह्याची एक ढेकर आणि आनंदाचे हरिहर. तुकोबराय म्हणतात आमचा ढेकर सुद्धा कसा आहे? आनंददायक आहे आणि आमचा ढेकर सुद्धा हरिहर आहे. म्हणजे तुकोबरायच्या जीवनाचा विचार करा. तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी आम्ही व्यवहार करतो पण त्याचा लाभ सुद्धा कसा होतो? सुखाचा होतो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद कोंडला मागे पुढे. आता मागेही आनंद झाला, आता पुढेही आनंद झाला. याचं कारण काय? याचं कारण तुकोबराय सांगतात अभंगाचं दुसरं चरण. संगती
तुकोबाराय म्हणतात व्यवहार सुखाचा केला, लाभ सुखाचा झाला, आनंद माग पुढे झाला. याचं कारण असं आहे, संगती पंगती देवा सवे घडे. नुसतं घडे नाही, नित्य नित्य जोडे तेची साच. जो इथं चक्रेश्वर महाराजांच्या जवळ आला ऐक नाही, त्याला संगत लागली आणि त्याला पंगत सुद्धा आता मिळाली. ऐक नाही, पंगत म्हणजे काय, आज भात नाही, आज दुसरा भात आहे. ऐक नाही, काही काही लोक विचार करतात बा रोजच भात असावा, कधीतरी वेगळा भात खावा. ऐक नाही, 15 दिवसातून एकदा वेगळा खावा ना. मग काही काही लोकांना एकादश सारखी आणि बारस सुद्धा सारखीच बा. त्यांचं एकादशीचं त्यांचं काही घेणं देणं नाही, घेणं देणंच नाही. पहा ना, त्या ठिकाणी माणसाने कुठलाही उपास नाही करता आला तरी चालन, पण एकादशी मात्र जरूर करावी. महिला मंडळाला विषय सांगतो, आहे की नाही, तुमचं बरंच असतात ना गुरुवार शनिवार असो. एकादशीचं महात्म्य फार मोठं आहे. एकादशीचा उपवास घडला तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही बुवा. त्या ठिकाणी एकादशीचं महत्व फार मोठं आहे. त्या ठिकाणी एकादशीला त्या ठिकाणी अन्न पाणी करायचं नाही. एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन, पुढं श्वान विष्टे, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी एकादशीला कुणीही अन्न खायचं नाही. काय काय बाजार धरतात बरं का, पण संध्याकाळी मात्र ताव आणतात. कसं काय पावायचा बा. 24 एकादशी, आता 26 आहे. किती आहे या वर्षी? 26. या वर्षी 26. दर वर्षाला किती असतात? 24. मग 24 एकादशी आणि 5 पर्वण्या जो वारकरी आहे, जो वैष्णव आहे, त्याने त्या ठिकाणी 29 उपवास करायची. 20 नव व्रताचं अवलंबन करतो, त्याचं नाव वैष्णव. 20 आणि 9 किती? 29. 29 कुठले? 24 एकादशा आणि 5 पर्वण्या. त्यातली महाशिवरात्र, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम शिवरात्री असे असणाऱ्या 5 पर्वण्या आणि 24 एकादशा कुणी करायच्या? मग संगत चांगल्याची असली तरी एखादा म्हटला ना, जाऊ दे काय होते, आज गुलाबजाम आहे, हात जोडायचे बाबाला. गुलाबजाम असू नाहीतर त्या ठिकाणी बालुशाही असू, काही गरज नाही. एकादशी मात्र माणसाने कट्टर पाळावी, कट्टर पाळावी. एकादशी सारखं व्रत दुसरं तिसरं या जगामध्ये श्रेष्ठ व्रत नाही. एकादशीचं व्रत आणि तुळस ही देवाला फार प्रिय आहे. काय प्रिय आहे? तुळस देवाला फार प्रिय आहे. म्हणून आपल्या देहावरती काय ठेवावं? तुळशी पत्र ठेवावं. काही काही अशी घालतात नाजूक, लोकांना दिसूच नाही. आम्ही नाही, आम्ही भक्कम घालतो. काय घालतो? भक्कम. तुकोबरायची पायी काय आहे का नाही, तुकोबराने आपलं सांगितलं, तुळशी माळ, एकनाथ महाराज म्हणतात ना, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या ठिकाणी वैष्णवांचा कळवळा हृदयात असावा आणि कपाळाला काय असावा? गोपीचंद असावा आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. काय झालं? तुळशीचं महत्व सांगतो पहा ना. त्या ठिकाणी काय झालं? एकदा बादशाह आणि बिरबल बादशाह त्या ठिकाणी फिरायला नदीच्या किनारी गेले. आता नदीच्या किनारी गेल्याच्या नंतर तिथं तुळशीचं झाड होतं. बिरबल बिचारा हिंदू होता, गेला, तुळशीला प्रदक्षिणा केली, तुळशीच्या पाया पडला. कुणाच्या? तुळशीच्या पाया पडला. पाया पडल्याच्या नंतर बादशाहने विचारावं, बिरबल हे काय? त्यावेळी बिरबलाने सांगावं, बादशाह महाराज ही हमारे हिंदू की माय. मला जास्त हिंदी येत नाही बरं का, ऐक नाही तर माझी इधर से गाडी आई, उधर से गाडी आई, गाडी चली गई, मैं खाली राहिला. अशी आपली हिंदी कळतं तेवढं, पण तुम्हाला हसवायकरता बोलावं लागतं. असो, खऱ्या अर्थाने हे हमारे हिंदू की माय, हे हिंदू की माय, हिंदू की माय, तुळस हिंदू की माय. तर म्हणलं हा हिंदू की माय. बादशाला ते सण नाही झालं. बादशाह तुळशी जवळ गेला आणि ते तुळशीचं झाड काय झालं? उपटलं. झाड उपटलं आणि ते झाड फेकून दिलं. तर बिरबल बिचारा हुशार होता, ऐक नाही, हुशार माणसं काय बोलत नाही, हुशार होता. पुढे गेल्याच्या नंतर हे आग्याच्या बोंडाचं झाड दिसलं. तुम्हाला नसेल माहिती, आमच्या इकडे आहे. आग्याच्या बोंडाचं झाड दिसल्याच्या नंतर बिरबल हुशार होता. बिरबलाने त्याला प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर त्याच्या पाया पडला. पाया पडल्याबरोबर बादशाह विचारतोय, बिरबल
हे तुम्हारे क्या है? त्यावेळेला बिरबल बोलू लागला, बादशाह सरकार, हे हमारा हिंदू का बाप है. काय बाप आहे? आता बाप आहे म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला वाटलं आईने काही केलं नाही. बाप काय करणार आहे? आई उपटून फेकून दिली. आता बादशाह पुन्हा त्या ठिकाणी बापाला उपटा आग्या त्या बोंडाचं झाड त्याला उपटायला लागला. उपटा पटल्याबरोबर त्याचे काटे उधळले आणि त्या बादशाच्या अंगावरती लागले. बादशाह असा खाजू लागला. बादशाह बोलतो त्या ठिकाणी, बिरबल, अरे तुम्हारी माँ अच्छा थी लेकिन बाप बहुत खतरनाक है. अभी क्या करना पड़ेगा? कोण म्हणतोय? बादशाह. बिरबल त्या ठिकाणी बादशाह म्हणतोय. बादशाह होतो, अभी क्या करना पडेगा? ये खाज नहीं जा रही है खुजली, क्या करना पड़ेगा? त्यावेळेला बिरबल म्हणतो, इसको फिर मेरे माँ के पास जाना पड़ेगा. किधर जाना पड़ेगा? माँ के पास जाना पड़ेगा. त्यावेळेला त्या ठिकाणी बादशाह आईच्या जवळ आला. आई तुळशीच्या जवळ आला. बिरबलाने त्याचा रस काढला आणि बादशाच्या अंगाला चोळला आणि चोळल्याबरोबर बादशाच्या अंगाची खाज काय झाली? शांत झाली. इतकं महत्व कोणाला आहे? अरे तुळशीला आहे. तुळशीला देवाला जरी आपण नैवेद्य दाखवला ना, त्याच्यावर जर तुळशीचं पान नसेल तर देव तो स्वीकारत नाही. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळस असावी. काय असावी? पवित्र तुळस गळ्यामध्ये असावी. आणि संगत कुणाची असावी? देवाची असावी. संगती पंगती देवासवे घडे. देवाची संगत असावी आणि देवाचीच पंगत आपल्या जीवनामध्ये असावी. आपल्याला संगत करायची असेल तर आपण कुठं जावं? आळंदीला जावं आणि ज्ञानोबरायची संगत करावी. ज्ञानोबराय काय करतील? ज्ञानोबराय आम्हाला जवळ घेतील. साधकाचा माय बाप दरुशेने हरिताप सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. या वारकरी संप्रदायाला ज्ञानोबरायच्या रूपाने एक आई मिळाली आणि जगद्गुरु तुकोबरायच्या रूपाने एक बाप मिळाला. तुकोबरायची भाषा कडक आहे बरं का. तुकोबरायची भाषा कडक आहे. सांगू का तुम्हाला? तुकोबराय पहिलं सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला. सांगितलं की नाही? हकारोनी सांगे तुका, नाम घेता. तुकोबरायने हाक मारली. लोकांना सांगितलं तरी लोकांनी ऐकलं नाही बरं का. तुकोबराय पुढे जाऊन सांगतात. तुकोबराय म्हणतात, विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू. राम म्हणा. तुकोबरायला वाटलं लोकांना हात जोडले तरी सुद्धा लोकांनी काय ऐकलं नाही. मग लोकांच्या पाया पडावं. लागोनिया पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला मुखे ना विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. एकनाथ महाराजांनी सांगितलं, कर जोडोनी विनवितो तुम्हा रे तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सांगितलं की नाही? ऐकलं का लोकांनी? नाही ना ऐकलं नाही. मग तुकोबरायला जरा रागाने बोलावं लागलं. तुकोबराय म्हणतात, किती सांगू तरी न ऐकती. आपला काय तेवढा अधिकार आहे का? ते खुशाल म्हणतात बा. हे तुकोबराची भाषा आहे. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे म्हणतात. बटकीचे शिवी दिली तुकोबरायाने. म्हणजे तुकोबराय त्यावेळेस मुलगा चुकतो, मुलाच्या कानाखाली बाप मारतो की नाही का? मुलगा चुकल्याच्या नंतर जसं तुम्ही आम्ही चुकलो ना तर तुकोबराय तुमच्या आमच्या कानाखाली प्रमाणाच्या रूपात मारतात. म्हणजे तुकोबराय आपले कोण आहेत? बाप आहे. आणि ज्ञानोबराय आपली कोण आहे? मी म्हणत नाही. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही.
वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई ज्ञानोबा आहे आपली आई आहे. ती आईजवळ जा, संगत आईची करा, कल्याण होईल. संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, आणि लक्ष्मी वल्लभ सया जवळी. त्या ठिकाणी लक्ष्मी वल्लभ प्राप्त होतो. म्हणून त्या ठिकाणी त्याचं भजन करणं अत्यंत काय आहे, गरजेचं आहे. त्याचं भजन जर नाही केलं तर माणूस अधोगतीला जातो. सांगितलं ना, एकनाथ महाराज म्हणतात, अरे ज्याच्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल ना, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुकाशी. अरे मुढा, सांगितलं की नाही? अजून सांगतो तुम्हाला, सांगू का? त्या ठिकाणी एकनाथ महाराजच म्हणतात की मुख जर नामस्मरण करत नसेल तर हे मुख नाही, हे सर्पाचं काय आहे, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. अजून पुढे जाऊन सांगतो. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात माहितीये का? एकनाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी, विठ्ठलाचे नाम न उच्चारी जे तोंड, प्रत्यक्षात ते कुंड. कुणाचे? चर्मकाचे. म्हणजे आपल्याकडे एक चांबार वर्ग आहे पहा, त्याच्याकडे एक भांड असतं, भांड आहे का नाही, ते कातडी बुडवायचं कुंड असतं. एकनाथ महाराज म्हणतात, हे तोंड, हे तोंड जर भगवंताचं नामस्मरण करत नसेल तर ते तोंड नसून ते चर्मकाचं, कातडी बुडवायचं काय आहे, कुंड आहे. एकनाथ महाराजांनी हात जोडले, तुकोबरायांनी हात जोडले, तरी सुद्धा तुकोबरायांनी त्या ठिकाणी हात जोडल्याच्या नंतर तुम्ही आम्ही ऐकलं नाही. मग एकनाथ महाराज जरा कठोर बोलतात, यांची फरमाईश आहे म्हणून बोलतोय. आता हे म्हटले तेवढं म्हणा म्हणून बरं का, नाही तर मी म्हणत नाही. असो, खऱ्या अर्थाने एकनाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी, काय म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. गाडी 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 वाजव सगळे, एक गाडी गाडी. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी मग काल बांधून येईल, सरती शेवटी मग, सरती शेवटी मग काल बांधून येईल, सरती शेवटी मग. हे गजला धनी आमच्या गावा जाईल, हे गजला धनी आमच्या गावा जाईल, हे गजला धनी आमच्या गावा जाईल, हे गजला धनी आमच्या गावा जाईल. पिंगळा 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 मारवाडी, बोल बोली बोले पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोली बोले पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोल चलेगा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोल चलेगा पिंगळा मारवाडी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नरवारी, सावध होनी भजनी लागा देव कराके भारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. पिंगळा मारवाडी, बोल बोल चलेगा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोल चलेगा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोल चलेगा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोल चलेगा पिंगळा मारवाडी. असो, मी म्हणत नाही बरं का, पण तुम्ही म्हटले म्हणून, नाही तर अभंगाच्या बाहेर जाणं जरा बरोबर वाटत नाही. असो, त्या ठिकाणी तुमची फरमाईश होती म्हणून त्यांनी मला साथ केली ना, म्हणून. असो, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजव. खरंच उत्कृष्ट मृदंग वाजवतात, आहे की नाही? जीव तोडून कलाकाराने जीव तोडून काम करावं, कीर्तनकाराने उभं राहिल्याच्या नंतर जीव तोडून कीर्तन करावं. जीव गेला तरी चालेल, पण काही काही वादर असं वाजवायला बसलं का, वाजू का नको, वाजू का, काही काही होतं ना, काही काही वाजू का नको, आहे की नाही? जीव तोडून माणसाने काय करावं, परमार्थ जीव तोडून करावा. काही हेवे देवे असतील, काही काही लोकांचे असतात हेवे देवे, हे इथं काढतात, म्हणजे आज महाराजाचं कीर्तन पाडायचंच, वाजवायचंच नाही.
काय काय असे बरेच असतात आमच्यामध्ये, तुमच्यामध्ये आहे ना, आमच्यामध्ये काही कमी नाही. लय आहे. मी स्पष्ट बोलणार आहे काय आहे, स्पष्ट बोलणार आहे. मग खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात संगत ही देवाची आणि पंगत सुद्धा देवाची. ऐक ना, मी येताना सुद्धा एकटा आलो. ते मला म्हणले कोण आलं बरोबर, कोणी नाही बुवा, एकटा जीव आणि सदा पास, काही गरज नाही बा कोणाची. असो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात काय, संगती पंगती देवा सवे गढे, निस्ते गढे नाही, नित्य नित्य जोडे तेची सास. तुकोबाराय म्हणतात समर्थाचे घरी, आता वरत घेऊ, समर्थाचे घरी सकळ संपता आणि नाही तुटी कदा कासयाची. पहा त्या ठिकाणी तुकोबाराय समर्थ आहे, ज्ञानोबाराय समर्थ आहे. का समर्थ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी आईसे बळ रेडा बोले. समर्थाचे घरी सकळ संपता. मला सांगा ना, देच्या अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्याच्या घरामध्ये काय असेल, घरामध्ये काय असेल, घरामध्ये काय आहे, एक तरी ओवी. अरे घरामधलं पण ते आपल्याला कळत नाही. जवळ असल्याच्या नंतर त्याची किंमत काणसाला कळते, कळत नसते. पहा त्या ठिकाणी आपल्या जवळ किल्ला आहे, चाकणला आहे ना, किल्ला आहे, पण बऱ्याच लोकांना माहित नाही, बऱ्याच लोकांना माहित नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले, पण बऱ्याच लोकांना माहित नाही. जवळ असल्याच्या नंतर किंमत नसते. एवढा दृष्टांत सांगतो आणि विठोबा रखुमाई घेतो, ऐका नाही. म्हणजे आपली सेवा संपली. असो खऱ्या अर्थाने पहा छत्रपती शिवाजीराजे आपल्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला कळत नाही. एक दृष्टांत आहे शेवटचा, ऐका. काय झालं, शाळा चालू झाली जून महिन्यात, जूनलाच होती ना, जूनला चालू झाली. शिक्षक आहे समोर, आहे की नाही, 15 जूनला चालू होणार आहे. अजून तळ्यात मळ्यातच आहे, काहीतरी ऑनलाईन होणार आहे. आपण तळ्यात मळ्यात आहे, पण 15 जून आहे. असो शाळा त्या ठिकाणी चांगली चालल्याच्या नंतर 6-7 महिने झालं शाळा भरून, खेडवरून अधिकारी आले शिक्षकांकडे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, ऐका गुरुजी, तुमची शाळा तपासायची आहे, तुम्ही काय मुलांना शिकवलं हे आम्हाला पाहिजे आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी गुरुजी म्हणले ठीक आहे. गुरुजी काही वर्गात गेले. वर्गात गेल्याच्या नंतर मुलांना सांगितलं, मुलांना ऐका, खेडवरून अधिकारी आलेत, आपल्या शाळेमध्ये आलेत, आपल्याला शिकवाय त्या ठिकाणी प्रश्न विचारायला आलेत. जर त्यांनी प्रश्न विचारला आणि तुम्हाला जर आला नाही तर फक्त माझ्याकडे काय करायचं, माझ्याकडे पाहायचं. मी तुम्हाला खुनाने उत्तर सांगेल, म्हणजे तुम्ही उत्तर बरोबर द्याल, म्हणजे आपली शाळा 1 नंबरला येईल. आहे ना. असं ठरल्यानंतर सगळी पोरं वरांड्यामध्ये आणल्याबरोबर आता अधिकारी महात्म्याने प्रश्न विचारला, ऐका मुलांनो, छत्रपती शिवाजी राजांचा जन्म कोठे झाला? गुरुजी म्हणले, हे तर मी शिकवलंच नाही. हे काय झालं नाही, शिकवलं नाही. मुलं इकडे तिकडे पाहू लागली. मुलांना काय जमेना, मुलांना माहितीच नाही ना कुठं जन्म झाला, माहितीच नाही. मुलं इकडे तिकडे पाहू लागली. पण गुरुजी मात्र हुशार होते. गुरुजीने त्या ठिकाणी आपल्या कमरेच्या किल्ल्या काढल्या, कमरेच्या किल्ल्या काढल्या आणि मुलांना दाखवल्या. त्यातला एक मुलगा म्हटला, गुरुजी मी देव का उत्तर? गुरुजी म्हणले, दे बाळ्या, दे उत्तर. त्यावेळेला तो बोलू लागला, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म किल्ल्यात झाला. बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे, किल्ल्यात झाला. कारण की गुरुजींनी काय दाखवल्या, किल्ल्या दाखवल्या. मुलाचं उत्तर बरोबर आहे. अधिकारी म्हटला, बाळा अरे असं उत्तर चालत नाही, पूर्ण वाक्यात उत्तर द्या. आहे की नाही, पूर्ण वाक्यात उत्तर पाहिजे ना. कोठे झाला, कुठल्या किल्ल्यावर झाला, असं पूर्ण वाक्यात उत्तर द्या. आता कोणाला काही माहित नव्हतं. सगळी मुलं एकामेकांकडे पाहू लागली. मागल्या बेंचवरती हुशार असणारा मुलगा, गुरुजींना विचारा मागच्या बेंचवर हुशार असतो का? नाही. मागच्या बेंचवरचा मुलगा उठला, त्याने हात वर केला, म्हणला, गुरुजी मी उत्तर देऊ? गुरुजी म्हणली, बाळ्या आज माझी राखली बा. कधी नाही ते, आज हात वर केलाय, आज माझी राखली, दे उत्तर. गुरुजी ऐका उत्तर, छत्रपती शिवाजी राजांचा जन्म गुरुजीच्या किल्ल्यात झाला. आता कुठं झालता मला सांगा बरं? शिवनेरीवर. पण परिणाम काय आपल्याला माहित नाही. काय मी बोललो, जवळ आहे जवळ, पण आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. आळंदी आपल्या जवळ आहे, पण आपल्याला आळंदीचं महत्व कळत नाही बुवा. जवळ असल्याच्या नंतर महत्व कळत
नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय हे समर्थ आहे, समर्थाचे घरी सकळ संपत्ता आणि नाही तुटी कदा कास यासी. एकदा प्रेमाने त्या पांडुरंग परमात्म्याचं काय करा, पूजन करा. विठोबार कुमार तुका म्हणे येथे लावाची आबोली, तुका म्हणे येथे लावाची बहुबाब पोटी बहुबाब पोटी समर्थाच्या संगती संगती तुका म्हणे येथे लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाच्या. खऱ्या अर्थाने इथं लाभाच्या कोटी आहे आणि हा अधिक मास चालू आहे, पुरुषोत्तम मास आहे. आणि या मासामध्ये या ठिकाणी कोंडाजी बाबा डेरे असतील, साधू आप्पा वायकर असतील, या महात्म्याने त्या ठिकाणी नारायण हरी वाघ महाराज असतील, या महात्म्याने या ठिकाणी इवलेसे रोप लावी येले वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. आज खऱ्या अर्थाने 99 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि या ठिकाणी अधिक मासाला 32 वर्ष या ठिकाणी 32 वर्षाची परंपरा. आणि या परंपरेमध्ये आज मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी भरी या ठिकाणी सेवा करण्याचा योग चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी सर्व ट्रस्टीतील सर्व सभासद, अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्वच मंडळी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आता एकदा सर्वांनी प्रेमाने हात वर करा. तुकोबरायचं भजन होईल आणि सेवेला पूर्ण विराम. हात वर करा सर्वांनी. टाळी वाजवायची मोकळं. आज एकादशी आहे. थोडासा उशीर झाला काही फरक पडत नाही, ठीक नाही. एकादशी आहे. तुकाराम 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 तुकाराम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्या खोऱ्यात वाढलेले आणि खरोखर अस्सल आपल्या परमार्थी स्वरूपामध्ये कीर्तन रूपी सेवा सादर केलेली आहे. ट्रस्टच्या वतीने धन्यवाद. आजच्या या अन्न प्रसादसाठी देणगीदार जे आहेत त्यामध्ये श्री प्रतीक शेठ सुभाष शेठ आगरकर रुपये 25,000, त्याचप्रमाणे श्री सुभाष मनोहर शिंदे, श्री शिवतीर्थ डेअरीचे संचालक, त्याचप्रमाणे श्री विजय साहेबराव परदेशी आणि श्री चंदन दिलीप शेडगे यांच्या वतीने 25,000 अशा स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी अन्नप्रसाद देणगी प्राप्त झालेली आहे. तर